सोलापूरचं तापमान दिवसागणिक वाढत आहे. तसंच बाजार समितीच्या निवडणुकीचा पारा देखील वाढला आहे. प्रत्येक गट आपला डाव जोरदार खेळत आहे, पण खरी रंगत दिलीप माने आणि सुभाष देशमुख यांनी वाढवली आहे. भाजपनं बाजार समितीचा किल्ला सर करण्याची जबाबदारी सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर टाकली आहे, तर दुसरीकडे माने आणि देशमुख यांनी आपापला नवा डाव टाकत कल्याण शेट्टींसह सर्वांना गोंधळात टाकला आहे. विधानसभा निवडणुकीत माने गटानं सुभाष देशमुख यांना पाठिंबा देत भरघोस मतानं निवडून आणलं. देशमुख बाजार समितीला मदत करतील अशी माने समर्थकांची आशा आहे, पण कल्याण शेट्टी यांच्याकडे बाजार समितीची सूत्र गेल्यानं माने गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यात कल्याण शेट्टी यांनी सर्वपक्षीय आघाडी करत माने यांना बॅकफूटवर ढकलण्याचा डाव आखल्याचं बोललं जात आहे. या राजकीय चालीत आता मोठा ट्विस्ट आला. दिलीप माने आणि सुभाष देशमुख यांनी वेगळी रणनीती आखली आहे. माने यांनी त्यांचे चिरंजीव पृथ्वी माने यांना थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवलं, तर दुसरीकडे सुभाष देशमुख यांनी देखील मनीष देशमुख यांना निवडणुकीत उभं केलं. दोघांनीही उमेदवारी अर्ज भरले असून आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. माने आणि देशमुख यांचा हा डाव यशस्वी होईल का? पृथ्वी माने आणि मनीष देशमुख यांची उमेदवारी केवळ ताकद दाखवण्यासाठी आहे की यामागे मोठी रणनीती आहे? भाजपच्या कल्याण शेट्टींना रोखण्यासाठी हे दोन्ही गट एकत्र येतील की अखेरच्या क्षणी एकमेकांना धक्का देतील, हे पाहणं रोचक ठरणार आहे.